माझं नाव रणराव दौलतराव गेडेकर आहे. मी ठाणा या गावातून शेती करत आहे. माझ्याकडे 5 एकर शेती आहे. तर मी पूर्ण म्हणजे 5 वर्षापासून मी ऑर्गॅनिक शेती करत आहे. ह्यांच्या सोनबुरू वगैरे शेतात टाकून सन्या त्याची लागवड मे महिन्याच्या म्हणजे जून महिना लागायच्या अगोदरच करत असते. त्याच्यावर आपण हे अगोदर 1 महिना झाला की त्याला परत शेतात टाकून सने आम्ही त्याला मग 1 महिना झाला की त्याची मग पूर्ण म्हणजे शेतात ट्रॅक्टरद्वारे त्याला पूर्ण जमिनीमध्ये पुरून घेते आणि त्याच्यावर नंतर मग धानाची लागवड करीत असते. लागवडीनंतर आम्ही त्याच्यावर दशपर्णी किंवा अमृत किंवा कोणते वगैरे म्हणजे खते न वापरता किंवा केमिकल इन्सेक्टिसाइड न वापरता आणि पूर्ण दशपर्णीचा यूज केलेला असते. म्हणजे ऑर्गॅनिक पूर्ण म्हणजे जीवामृत दशपर्णी सर्व यांचाच वापर केलेला असतो. तशा पद्धतीने आम्ही धानाचे उत्पन्न घेत असतो शेतीला. प्रत्येकच मालाला चणा असो किंवा अजून भाजीपाला असो त्या मालाला सुद्धा आम्ही ऑर्गॅनिकचे स्प्रे करत असते. शेतीमध्ये आम्ही गांडूळ खताचे टाके जीवामृताचे टाके दशपर्ण्याचे टाके शेतामध्येच असतात. बरं. मी अनिता रंगराव गेडेकर, तहसील उमरेड, राहणार ठाणा. आम्ही सेंद्रिय शेती पद्धतीने करते. आमच्या शेतामध्ये 2 गांडूळ खताचे टाके आहे आणि 10 अर्क बनवते, निंबोड्या अर्क बनवते, ब्रह्मावस्त्र बनवते आणि शेतामध्ये कीड वगैरे येते त्यांना मारते. मिरची वगैरे लावते आम्ही. परसबाग बनवली, त्या परसबागेमध्ये भाजीचं वगैरे तिथंच लावून आम्ही आमच्या शेतातलं सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला वगैरे रोज नेहमी खात असतो. आणखी कोणत्या गटामध्ये आहे तुम्ही? भारत माता गटामध्ये मला 17 वर्ष झाले. 2007 मध्ये गटाची स्थापना केली. 2008 मध्ये गावाची सुधारणा केली, गावाची दारूबंदी केली. छोटस गाव होतं पण आमच्या गावामध्ये खूप म्हणजे जास्त अड्डे होते, छोटे छोटे मुलं सगळे. तर मग आम्ही एक जिद्द पकडली सगळ्या महिलांनी, गावातली दारूबंदी केली आणि 2008 मध्ये आणि 2009 मध्ये गटाचा एक उद्योग चालू केला. ते पापड बनवणे, सेवई बनवणे याच्यापासून आम्ही सुरुवात केली आणि मग आमचा बिझनेस वाढत 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 आम्ही इथपर्यंत पोहोचलो. खूप छान.